तर आज मी आली आहे माझ्या गावी, म्हणजे माझ्या मामाच्या घरी. तर हे आहे घर, बघू शकता. आणि हे आवळ्याचं झाड आहे. ॲक्च्युली आम्ही खूप लहानपणी असताना लावलं होतं ते आवळ्याचं झाड, आणि आता ते इतकं मोठं झालं आहे. आणि त्याच्याखाली आम्ही आमचा जॉन डिअरचा ट्रॅक्टर लावला आहे. आम्हाला तशी पब्लिसिटी नाही करायची मला जॉन डिअरची ट्रॅक्टरची, पण ठीक आहे, दाखवते मी जस्ट लावलं आहे म्हणून. आणि इथे आम्ही ॲपलचे झाडं लावलेत. असं कोण म्हणतं की ॲपल येत नाहीत आपल्या इथे? तर हे बघा, हे छोटे छोटे ॲपल दिसत आहेत का तुम्हाला? म्हणजे अजून पूर्ण शेपमध्ये येत नाही, जसे म्हणजे जम्मू काश्मीरला जसे उगतात तसे नाही येत, पण लिटिल बिट छोटे छोटे येतात. इथे पण हे आंब्याचं झाड लावलं आहे. इथे पण एक ॲपलचं झाड आहे, याला पण छोटे छोटे दिसत आहेत का ॲपल येत आहेत. आणि हे बघा इथे गुलाबाचं झाड आहे, त्याला आज इतके छान आणि इतके गुलाब आलेत ना आज. हे बघा, तर आम्ही सगळ्या प्रकारचे इतके सारे झाड लावले आहेत की हे आंब्याची झाडं आहेत इथे. आत्ताच मी तुम्हाला दाखवलं की सफरचंदाची पण इथे झाडे आहेत, प्लस एक आवळ्याचं झाड आहे. असे भरपूर झाडं आहेत. आम्ही संत्र्यांची मोसंबीची पण झाडं लावली आहेत इथे. तर हे बघा, हे संत्री मोसंबीची झाडं आहेत. तर याला अजून आलेलं नाही आहेत मे बी. इथे हे बघा, इथे अजून आलेत, छोटे छोटे आलेत, खूप छोटे छोटे आहेत. मोसंबी आहे, हा माझा भाऊ आहे. तर इथे हे आहे मोसंबी, हे मोसंबीचं झाड आहे. याला छोटी छोटी मोसंबी आली आहे आत्ताशी, आय थिंक सीझन चालू झाला आहे. तर असे आमच्याकडून खूप वेगवेगळे छोटे छोटे म्हणजे सगळे फ्रूट्सचे झाडं आम्ही लावलेत, जेणेकरून आम्हाला सगळे खायला भेटतील. हे बघा इथे पण आहे, ते ब्रह्मकमळाचं पण झाड आहे. हे बघा ब्रह्मकमळ अजून उमलला नाही आहे. भरपूर लोकांना जर माहीत नसेल तर ब्रह्मकमळ सर्च करून बघा की काय असतं ते. इतकं खूप छान फूल आहे ना की रात्रीचं हे 12 वाजता उमलतं. त्याच्यात म्हणतात की शंकराची पिंड दिसते असं म्हणतात, मला पण माहीत नाही आहे. म्हणजे मी बघितलंय रात्रीचं 12 वाजता, तर तुम्ही पण बघू शकता. दाखवलं हे माझ्या मामाचं घर आहे. आणि इथं अजून एक दुसरा मामा आहे, त्याचं पण एक्झॅक्टली समोर घर आहे. तर आम्हाला जर बोलायचं असेल ना, आम्ही इकडून तिकडून तर डायरेक्टली इथून बाल्कनीतून त्या बाल्कनीत आवाज देतो आणि लगेच माझ्या मामाची मुली वगैरे असतात त्या पण तिकडच्या येतात. तर एवढं जवळजवळ आमची घरं आहेत इथे, आणि मध्ये फक्त असे येते. इथे मला वाटतं इथे काय लावलं आहे, मका लावली आहे असं, मे बी मका लावली आहे. मी आत्ताच आली ना, हा लगेच चालला आहे म्हणे टेस्ट ड्राईव्ह करून आलो म्हणून हा टाईमपास करायला चालला आहे आता फक्त बाहेर. आणि जो माझ्या मामाचा मुलगा आहे बारका छोटा, तर त्याला मेन तुम्हाला मला दाखवायचं आहे, अजून तो आलेला नाही आहे. तर बघू, मी त्याला कॉल लावते पण आज जरा वातावरण पण असं हे झालं आहे, त्याच्यामुळे अजून काही नेटवर्क नाही आहे. हे पण बघू शकता कसं वातावरण सगळं झालं आहे. तर हे बघा, ही माझी आजी आहे, मी तिच्याकडे आली आहे आता खूप दिवसातून. तर माझी आजी खूप शांत आणि भोळी आहे, ती काय बोलणार नाही याच्यात, तिथे फक्त येईन म्हणून एवढंच. तिच्यासाठीच आम्ही इथं आलो आहे. आणि अजून माझी बाकीचे भरपूर मेंबर्स आहेत, ते आलं पण त्यांच्याकडे पण मी दाखवते कोण कोण आहे घरात. तर मी तुम्हाला अजून माझे 2 मेंबर आहेत जे तुम्ही भाडं बघत होते, तो आला आहे आणि तिकडे जाऊन बसलाय, गेम खेळायला आहे. एवढा दिसते का तुम्हाला गेम? नाही दिसणार. तर हे असे माझे दोन दुसरे कझन्स, त्यांचा असं इंट्रो आहे आणि यांची इमेज अशी आहे. तर इथे दूध डेअरी आहे आणि हे लोक इथे त्यांचं असं कट्टा बसवतात गेम खेळायला, असे हे लोक. तर अजून बाकीचे पण यायचे. तर आम्ही आज सगळेजण एकत्र काय येतोय, तर आम्ही जाणार आहे उद्या फिरायला मस्तपैकी. इतकं छान आता वेदर झालं आहे पावसाचं, त्याच्यामुळे उद्या फिरायला जाणार आहे. त्याच्यामुळे सगळे कझन्स आपापल्याकडे, माझी मावशीची मुलं मामाची मुलं सगळे येतात आहे. आता आम्ही उद्या आमचं एक लोकेशन ठरलं आहे, तिथे भंडारदरा आहे, तर उद्या पण तिकडे पण दाखवेन मी. इतकं सुंदर वेदर झालं आहे, सध्या पाऊस पण नाही आहे, तर होपसो तिथे पाऊस असावा, माहीत नाही आम्हाला. आणि हे बघा, मी मगाशी जे घर दाखवलं, तर हे ते घर जर असं जवळ येऊन आम्हाला डायरेक्टली एकमेकांना आवाज देता येतो की हां डायरेक्टली बोलायचं एकमेकांसोबत इथून तिथे. आणि हा एक तर मग अशी तुम्हाला दाखवला जो आहे, तर फोन लावला ये आपली मनसर मध्ये आलो तर फोन येतं खरं मनसर मध्ये. पहिली गाडी पण भेटत काय मग तू नाही गाडी भेटणार, मग तू येणार, मग त्याच्यात 1 तास जाईल यार. मला मग तुला कुठे फोन सर्व्हिसला जायचंय? नाही रे बाबा, जाऊ देवली जा माग मग कॅन्सल कर. बरं चालतं. हो चालतंय, ठेवू का? तर ती एवढी इरिटेट झाली आता, तर काय माहित नाही, बघू. हा जाईनच तिला घ्यायला, पण तरी पण
आमची दुसरी कझन पण आली आहे, तर ती आली पुण्यावरून. आता तिची नाईट शिफ्ट असते, जॉब करून आली आहे. मेन इम्पॉर्टंट का, आता उद्या फिरायला जायचं आहे. म्हणजे आमचं किती डेस्पो झाली ती फिरायला जायला. तर त्यासाठी आम्ही चाललो आता बाहेर. तिला आली आणि तिला इतकी भूक लागली ना की ती म्हणजे आता आम्हाला बाहेर जायचं, बाहेर खायला आम्ही जाणार आहे आता इथून. आणि आमचं इथं स्पेशल एक छोटंसं हॉटेल आहे, तिथं आम्ही स्पेशली कढीवडा खाण्यासाठी आता चाललो आहे. जायचे आम्ही निघतो इथे आणि सगळेजण वेट करताय जाण्यासाठी. पण आता आमचा प्रॉब्लेम असा झाला आहे की आमच्याकडे गाडीच नाही आहे. आमच्याकडे 2 गाड्या झाल्या आणि आम्ही जास्त लोक झाले. आणि आमची एक अजून एक गाडी आहे, पण ती दुसरीकडे लावली आणि पावसामुळे जास्त हे झालंय. आता आहे मोठी गाडी, तुम्ही म्हणता असाल तुमच्या बॅकग्राऊंडला दिसते मोठी गाडी. मोठी गाडी आहे, पण आता एवढं जायचं की असे रस्ते छोटे छोटे, तर आम्ही मोठी गाडी घेऊन नाही जाऊ शकत तिथे. आणि पावसामुळे इतके रस्ते खराब झालेत, त्याच्यामुळे आता आम्ही बारीक गाडीवर जाणार आहे. आमच्याकडे गाड्या कमी पडतात आणि लोक जास्त झालेत, तर बघू सोल्युशन काय होतं त्याच्यात. आता सगळे करतात टाइमपास. तिकडे पण माझा एक जण बसला, इकडे टाइमपास चाललाय. आणि ही पण इथं तर थांबली आहे. तर आमची एक जण मेंबर आहे अजून, ती दुसरीकडे, तर ती चावी घेऊन येते गाडीची. आता तिथंच वेट करतोय म्हणजे आम्ही निघू. आणि एकतर वेदर पण आता एवढं क्लाउडी झालंय की पाऊस यायची शक्यता आहे. आता होपसो पाऊस नाही यावा आणि आम्ही जावं. बघा पाऊस सुरू पण झालाय आणि आम्हाला जे जायचं होतं काय माहिती आता आम्ही जातोय की नाही. जर पाऊस कमी झाला तर जाऊ, नाहीतर आय थिंक मला असं वाटतं प्लॅन कॅन्सल होण्यासारखा तरी मला दिसतोय. तुला काय दिसतंय आता? प्लॅन आपला ऑलमोस्ट फेल होताना दिसतोय. जायचं तर मला सांग, एवढा पाऊस चाललाय इथे असं पाऊस चालल्यानंतर आपण कसं जाणार? मोठी गाडी होणार येते तुला कोण? हा चालवेल असं वाटतं तुला? बघू त्याने घेऊन गेलं तर. तुला शिकायची गरज आहे गाडी, असं नाही वाटत तुला? कोणाला? याला तो काही रिप्लाय देत नाहीये. त्याच्या पुढे कॅमेरा घेऊन जाऊन रिप्लाय जिच्याकडे चावी होती, ती चावी घेऊन येणार होती, तो मेंबर आलाय. चावी प्लीज. पण आता काही फायदा नाही, कारण की ह्या चावीचा आता काहीच फायदा नाही, कारण की आम्ही आता चाललोय 4 व्हीलरमध्ये. दिसती तुम्हाला माझ्या मागे 4 व्हीलर, तर आम्ही आता 4 व्हीलरमध्येच चाललोय. शेवटी जर आम्ही 4 व्हीलरमध्येच जाणार होतो तर आम्हाला का गाडी घ्यायला लागली? गाडीची चावीसाठी वेट करतो. 1 मिनिट उतर खाली, दॅट्स माय सीट. तर फायनली आम्ही बसलोय गाडी आणि सगळेजण बसतायत गाडी. तर आम्ही निघणार आहे इथे कढीवडा खायला. सो अनसक्सेसफुल वाटत होता तो प्लॅन, तो फायनली सक्सेसफुल झालाय. आता तर फायनली आले आमचा कढीवडा, बघून गरम गरम मस्त वाटतं खाऊन. ती आमची आहे गाय सगळे. हे तर सगळे आता आम्ही सगळेजण आलोय, तर हेच सगळे उद्या मेंबर आहेत. आम्ही जे फिरायला जाणार आहे तर उद्या अजून जास्त मजा येणार, कारण आमचं सगळेजण आता आलेत फायनली. तर उद्या याच्यापेक्षा पण जास्त फन असणार आहे. सो उद्यासाठी स्टे